नमस्कार मित्रांनो, MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 ही 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेतील जी महत्त्वाची कलमे आहेत ती पाहणार आहोत. जे विद्यार्थी तलाठी या पदासाठी त्याचबरोबर RTO AMVI या पदासाठी खास करून तयारी करत आहेत, त्याचबरोबर जे विद्यार्थी पहिल्यांदाच MPSCची परीक्षा देणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा की MPSC हे राज्यघटनेतील जी महत्त्वपूर्ण कलमे आहेत त्याच्यावरती डायरेक्ट स्वरूपाचे प्रश्न विचारत असते. त्यामुळे ती कलमे आपली तोंडपाठ असणं आवश्यक आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या राज्यघटनेतील जी काही महत्त्वाची कलमे आहेत ती सर्व कलमे कव्हर करणार आहोत. त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला फिक्स मार्क मिळवून देतील. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, भारताचे राज्यक्षेत्र हे कोणत्या कलमामध्ये परिभाषित केलेले आहे? तर लक्षात घ्या, भारताचे राज्यक्षेत्र हे जी व्याख्या आहे किंवा ही जी संकल्पना आहे ती भारतीय राज्यघटनाच्या पहिल्याच कलमात मेन्शन केलेली आहे किंवा स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारताच्या राज्यघटनेचे पहिले कलम माहीत असणे आवश्यक आहे. या पहिल्या कलमामध्ये 3 उपकलम दिलेले आहेत. ही तिन्ही उपकलमे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. ते आपली पाठच असली पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीला जो भारताचा नागरिक आहे त्याला भारताच्या राज्यघटनेतील हे पहिले कलम माहीतच असले पाहिजे. मग कलम 1.1 काय सांगते? तर ते सांगते इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजेच काय? तर इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल, युनियन ऑफ स्टेट्स असेल. तर इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे भारताचे अधिकृत नाव काय आहेत? तर इंडिया आणि भारत हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इथे फेडरेशन ऑफ स्टेट हा शब्द नाही आहे, तर इथे युनियन ऑफ स्टेट हा शब्द आहे. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला 1 लाइनर स्वरूपाचा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणते ही भारताची संकल्पना आहे किंवा भारताला योग्य शब्दात स्पष्ट करते? तर लक्षात घ्या, भारत हा राज्यांचा संघ आहे. त्यानंतर कलम 1.2 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्याचे राज्यक्षेत्र हे पहिल्या अनुसूचीमध्ये दिल्याप्रमाणे असेल. त्यामुळे लक्षात घ्या, परीक्षेत प्रश्न विचारला जातो की भारतीय राज्यघटनेतील कलम 1 उपकलम 2 नुसार घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांचे राज्यक्षेत्र हे कोणत्या अनुसूचीमध्ये दिल्याप्रमाणे असेल? तर ते पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर कलम 1 उपकलम 3 हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. कारण तुम्हाला प्रश्न विचारला जातो की भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? तर लक्षात घ्या, भारताचे राज्यक्षेत्र टेरिटरी ऑफ इंडिया ही जी संकल्पना आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. तर याच्यामध्ये 3 प्रमुख गोष्टी आहेत. पहिली आहे राज्यांचे राज्यक्षेत्र, म्हणजे जी राज्य आहेत भारतातील त्यांचे क्षेत्र. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेली जी केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचे राज्यक्षेत्र. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यात भारत जी संपादित करेल किंवा मिळवेल अशी अन्य क्षेत्रे. म्हणजे 3 प्रमुख गोष्टी आहेत. पहिली आहे राज्यांचे क्षेत्र, दुसरे आहे केंद्रशासित प्रदेशांचे क्षेत्र आणि तिसरी म्हणजे भविष्यात भारताला जी मिळतील किंवा भारत जे प्राप्त करेल अशी क्षेत्रे. या तिघांचा समावेश हा भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये केला जातो. त्यामुळे ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता याच्यानंतर आपण भारताच्या राज्यघटनेमध्ये दिलेली भाग 1 मध्ये जी 4 कलमे दिलेली आहेत ती बघणार आहोत. मग भाग 1 मध्ये किती कलमे आहेत? तर भाग 1 मध्ये कलम 1 पासून कलम 4 पर्यंत अशी 4 कलमे आहेत, हे लक्षात ठेवा. मग ती 4ही कलमे आपण बघूया. तर पहिले कलम आत्ताच आपण बघितलेले आहेत. काय सांगितलेलं आहे? तर याच्यामध्ये संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र सांगितले होते, जे आत्ताच आपण कव्हर केले. कलम 2 काय सांगतं? तर कलम 2 हे नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे याच्याशी संबंधित आहे. मग आता ही काय कन्सेप्ट आहे? तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो की नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे हे कोणत्या कलमात आहे? तर हे आहे कलम 2 मध्ये. मग याच्या अंतर्गत भारताची जी संसद आहे तिला भारतामध्ये नवीन राज्य स्थापन करून घेणे किंवा एखादे प्रदेश जिंकून तो प्रदेश भारतामध्ये दाखल करून घेणे याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ते कलम 2 मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 3 काय सांगतं? तर कलम 3 मध्ये नवीन राज्यांची निर्मिती, विद्यमान राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नावात बदल करणे याच्याबाबत तरतूद आहे. म्हणजे काय? तर भारतात सध्या अस्तित्वात असलेली जी राज्य आहेत त्याच्यामधून एखाद्या नवीन राज्याची निर्मिती करणे किंवा विद्यमान जी राज्य आहेत सध्या अस्तित्वात असलेली त्यांचे क्षेत्र कमी करणे, वाढवणे किंवा त्यांच्या सीमांमध्ये बदल करणे किंवा एखाद्या राज्याच्या नावामध्ये बदल करणे हे जे अधिकार आहेत
ते भारताच्या संविधानाने कलम 3 नुसार संसदेला दिलेले आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 4 काय सांगते, तर कलम 4 मध्ये कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत केलेले जे कायदे आहेत ते घटनादुरुस्ती कायदे समजले जाणार नाहीत अशी तरतूद आहेत. म्हणजे हे कलम 2 नुसार नवीन राज्य दाखल करून घेण्यासाठी आणि कलम 3 नुसार नवीन राज्याची निर्मिती किंवा विद्यमान राज्याचे नाव बदलण्यासाठी जे केलेले कायदे आहेत ते घटनादुरुस्ती कायदे आहेत असे समजले जाणार नाही. म्हणजे कलम 2 आणि 3 अंतर्गत जे कायदे केले जातील ते सामान्य कायद्यानुसारच केले जातील, त्याच्यासाठी घटनादुरुस्तीची प्रक्रिया अस्तित्वात आणण्याची गरज नाही. कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेले जे कायदे आहेत ते साध्या बहुमतानेच पारित केले जातील अशी तरतूद ही कलम 4 मध्ये सांगितलेली आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही पहिली 4 कलमे खूप महत्त्वाची आहेत. याच्यावरती MPSC मी आत्ता ज्या प्रकारचे प्रश्न सांगितलेले आहेत त्या प्रकारचे प्रश्न विचारत असते, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2, पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्तींना कोणते कलम हे नागरिकत्वाचा अधिकार प्रदान करते? तर नागरिकत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत असा प्रश्न विचारला जातो. तर नागरिकत्वाच्या तरतुदी ही भारतीय संविधानातील भाग 2 मध्ये दिलेले आहेत. मग या भाग 2 मध्ये जे कायदे दिलेले आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती आत्ता आपण जो प्रश्न बघत आहोत तशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर लक्षात घ्या, पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्तींना कलम 6 नुसार नागरिकत्वाचे अधिकार प्रदान केले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. जे व्यक्ती पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित करून आलेले आहेत त्यांच्यासाठी नागरिकत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या कलम 6 मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आता यानंतर आपण भाग 2 मध्ये दिलेले नागरिकत्वाच्या संदर्भात ज्या तरतुदी आहेत त्या पाहणार आहोत. त्याच्यासाठी कलम 5 ते कलम 11 मध्ये तरतुदी आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा भाग 2 मध्ये कोणकोणती कलमे आहेत, तर भाग 2 मध्ये कलम 5 ते कलम 11 अशी कलमे आहेत. मग ती कलमे आता आपण बघूया, त्याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. कलम 5 हे कशाशी संबंधित आहे, तर संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व याबाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्या कलम 5 मध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर कलम 6 कशाशी संबंधित आहे, तर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे पाकिस्तानमधून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्वाचे जे अधिकार आहेत ते कलम 6 मध्ये आहेत. कलम 7 कशाशी संबंधित आहे, तर स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व याच्या संबंधित तरतुदी याच्यामध्ये आहेत. म्हणजे काय, तर अशी व्यक्ती जी स्थलांतर करून पाकिस्तानमध्ये गेलेली आहे परंतु तिला पुन्हा भारतात कायमस्वरूपी स्थायिक व्हायसाठी जर परतायचे असेल तर त्याच्या संबंधीच्या तरतुदी कलम 7 मध्ये आहेत. त्यानंतर कलम 8 कशा संबंधी आहे, तर मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे भारतासंबंधीचे जे नागरिकत्वाचे अधिकार आहेत त्याच्या तरतुदी या कलम 8 मध्ये आहेत. म्हणजेच काय, तर पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन याच्या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या कलम 8 मध्ये आहेत. त्यानंतर कलम 9 कशा संबंधित आहे, तर स्वइच्छेने परदेशी नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. म्हणजे लक्षात घ्या, दुहेरी नागरिकत्वाची तरतूद भारतात नाहीये. त्यामुळे भारताचे नागरिक असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने जर परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर अशा वेळी त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप लोप पावते. त्यामुळे ही कन्सेप्ट कलम 9 मध्ये दिलेली आहे. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वाचे असलेले कलम आहे. त्यानंतर कलम 10 देखील महत्त्वाचे आहे. कलम 10 काय सांगते, तर कलम 10 मध्ये नागरिकत्वाचे हक्क चालूच राहणे याबाबत तरतुदी आहेत. म्हणजेच काय, तर भारताचे नागरिक असलेली जी व्यक्ती आहे ती भारतीय संसदेने केलेला जो कायदा आहे त्याच्या अधीन राहून एक भारतीय नागरिक म्हणून काम करेल किंवा कायम राहील. त्यानंतर कलम 11 काय सांगते, तर संसदेचा नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार. म्हणजे काय, तर भारताच्या नागरिकत्वाचे संपादनाचे मार्ग किंवा समाप्तीचे मार्ग याच्या संबंधित तरतुदी करण्याचा अधिकार कोणाला आहे किंवा कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो आहे भारताच्या संसदेला. ही बाब कलम 11 मध्ये आहे. त्यामुळे कलम 11 देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाचे आहे. तर ही सर्व कलमे तुमची तोंडपाठ असणं आवश्यक आहे. याच्यावरती डायरेक्ट कलम कोणते म्हणून प्रश्न विचारला जातो. आता यानंतर प्रश्न क्रमांक 3, कोणती व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारले असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक राहणार नाही असे कोणत्या कलमात म्हटलेले आहे. तर आपण आत्ताच पाहिलं की कोणत्याही व्यक्तीने जर कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने जर स्वीकारलेले असेल तर ते अशा वेळी भारताचे नागरिक राहणार नाही. कारण भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व अशी संकल्पना नाही आहे. त्यामुळे याची जी तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 9 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माचे ठिकाण या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई कोणत्या कलमांतर्गत प्रदान केली जाते.
तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेतील जे कलम 15 आहे त्या कलम 15मध्ये काय सांगितलेलं आहे की भारताची राज्यसंस्था ही कोणत्याही नागरिकास धर्म, वंश, जात, त्याचे लिंग किंवा त्याच्या जन्माचे ठिकाण या कारणांवरून भेदभाव करणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा जो कलम 15नुसार भेदभाव करण्यास मनाईचा हक्क आहे तो भारतीय राज्यघटनेतील एक मूलभूत हक्क आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व मूलभूत हक्क खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे लक्षात घ्या, काही महत्त्वाचे मूलभूत हक्क आपण बघूया ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 12मध्ये काय सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये राज्यसंस्थेची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे काय तर राज्यसंस्था या व्याख्येमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो याची संकल्पना कलम 12मध्ये स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर कलम 13 कशाशी संबंधित आहे तर मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे शून्यवत करणे किंवा न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व हे कलम 13मध्ये सांगितलेले आहे. हे कलम 13 देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, कारण याच्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे. तर त्याचे उत्तर असेल कलम 13. म्हणजेच काय तर भारतीय राज्यघटनेतील भाग 3मध्ये जी मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या मूलभूत हक्कांचे जर उल्लंघन करणारे कायदे समजा संसदेने पारित केले तर असे कायदे शून्यवत करण्याचा अधिकार कलम 13 अंतर्गत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे आणि तीच तरतूद ही कलम 13मध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर कलम 14 कशाशी संबंधित आहे तर कलम 14 ही कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण या तत्वाशी संबंधित आहे. कलम 15मध्ये आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे भेदभावास मनाई हे तत्व आहे. कलम 16मध्ये सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधी याबाबत तरतुदी आहेत. म्हणजेच राज्य सरकार किंवा राज्यसंस्था ही रोजगाराच्या बाबतीत कोणतीही भेदभाव करणार नाही नागरिकांमध्ये, हा पॉईंट इथे त्यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित आहे. हे देखील कलम खूप महत्त्वाचे आहे, याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर कलम 18 ही पदव्यांची समाप्ती म्हणजे अबॉल्युशन ऑफ टायटल्स याच्याशी संबंधित आहे. म्हणजे जे काही राजे, महाराजे किंवा विविध पदव्या होत्या त्यांची आता समाप्ती झालेली आहे, यासंबंधी तरतूद कलम 18मध्ये देण्यात आलेली आहे. तर हे काही महत्त्वाची कलमे आहेत. त्याचबरोबर इथे एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा, ते म्हणजे कलम 14 ते कलम 18मध्ये जे आहेत ते समानतेचा मूलभूत हक्क याच्याशी संबंधित याच्यामध्ये तरतुदी आहेत. हे देखील लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न विचारला जातो की समानतेचा मूलभूत हक्क कोणकोणत्या कलमांमध्ये नमूद आहे तर त्याच्या संबंधित कलमे आहेत कलम 14 ते कलम 18 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या मूलभूत हक्काचे वर्णन संविधानाचा आत्मा आणि हृदय असे केलेले आहे. तर हा देखील प्रश्न MPSCच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी असा कोणता मूलभूत हक्क आहे की ज्याचे वर्णन हे संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हणजेच हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असे केलेले आहे. तर तो मूलभूत हक्क आहे कलम 32मध्ये सांगितलेला घटनात्मक उपायांचा अधिकार. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा अधिकार काय सांगतो तर हा सांगतो जर भारताच्या नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कांचे जर उल्लंघन झालेले असेल तर त्या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या विरुद्ध थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागता येते आणि याबाबतचा अधिकार घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार हा कलम 32मध्ये सांगितलेला आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची कलमे बघूया, त्याच्यावरती देखील डायरेक्ट प्रश्न विचारला जातो की पुढीलपैकी कोणते कलम याच्याशी संबंधित आहे असा. तर लक्षात ठेवा, भारतीय संविधानामध्ये 6 स्वातंत्र्य आहेत. एक आहे भाषण स्वातंत्र्य, दुसरा आहे एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, तिसरे आहे संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, चौथे आहे संचार स्वातंत्र्य, पाचवे आहे देशभरात कोठेही राहण्याचे स्वातंत्र्य आणि 6वे आहे व्यवसाय कोणताही करण्याचे स्वातंत्र्य. तर अशी जी 6 स्वातंत्र्य आहेत ती कोणत्या कलमात आहेत असा प्रश्न येतो, तर ते आहेत कलम 19मध्ये. त्यानंतर कलम 20 कशाशी संबंधित आहे तर अपराधांबाबतच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण हे कलम 20मध्ये आहे. म्हणजेच काय तर चुकीच्या पद्धतीने किंवा असंगत पद्धतीने जर शिक्षा एखाद्याला दिली जात असेल तर त्याच्यापासून संरक्षण हे कलम 20मध्ये दिलेले आहे. त्यानंतर कलम 21 हे सर्वात महत्त्वाचे कलम आहे. त्याच्यामध्ये जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण यासंबंधीच्या तरतुदी आहेत. त्यानंतर कलम 21A हे कशाशी संबंधित आहे तर याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार सांगितलेला आहे. म्हणजेच काय तर 6 ते 14 वर्षे वयोगटातील जे बालके आहेत किंवा मुले आहेत त्यांना कायद्याने ठरवल्याप्रमाणे मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क
याच्या अंतर्गत दिलेला आहे. त्यामुळे कलम 21A हा देखील एक मूलभूत हक्क आहे. तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल आणि तो कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड केलेला आहे तर तो 86वी जी घटनादुरुस्ती झाली त्या 86व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेला आहे. किती साली तर 2002 साली. हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर कलम 22 हे कशाशी संबंधित आहे तर अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण याच्या संबंधीच्या तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर ही सर्व कलमे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यामुळे ही देखील तुमची पाठ असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 6. एखाद्या व्यक्तीच्या स्थानबद्धतेची वैधतेची चौकशी करण्यासाठी न्यायालयाद्वारे कोणता प्राधिलेख आदेश रिट काढला जातो. तर लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीला ही जर बेकायदेशीररित्या अटक केलेली असेल, अटक करून त्याला स्थानबद्ध केलेले असेल तर त्याच्या वैधतेची चौकशी करण्यासाठी न्यायालयाद्वारे हेबियस कॉर्पस हा प्राधिलेख किंवा रिट काढला जातो. त्याला बंदी प्रात्यक्षिकरण असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. याच्या अंतर्गत काय होतं की याच्या अंतर्गत न्यायालय सांगतं की अटक केलेली जी व्यक्ती आहे तिला न्यायालयासमोर हजर करावे आणि जर अटक बेकायदेशीर असेल तर मग न्यायालय त्या व्यक्तीला मुक्त करते. आता लक्षात घ्या, हे जे प्राधिलेख काढण्याचे अधिकार आहेत किंवा रिट्स काढण्याचे अधिकार आहेत ते भारताच्या सुप्रीम कोर्टाला आहेत. त्याचबरोबर भारताचे जे हायकोर्ट्स आहेत त्या हायकोर्ट्सना देखील आहेत. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला प्रश्न येतो की प्राधिलेख काढण्याचा अधिकार भारताच्या सुप्रीम कोर्ट्सना कोणत्या कलमानुसार मिळालेला आहे. तर हा अधिकार यांना भारतीय राज्यघटनेतील कलम 32 नुसार मिळालेला आहे. तर हायकोर्टना अधिकार कोणत्या कलमानुसार मिळालेला आहे तर हायकोर्टला हा प्राधिलेख काढण्याचा अधिकार 226 नुसार मिळालेला आहे. आणि हे प्राधिलेख कधी काढले जातात तर जेव्हा नागरिकांचे मूलभूत हक्क जे आहेत त्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन जेव्हा होते तेव्हा हे प्राधिलेख भारताचे सुप्रीम कोर्ट असेल किंवा भारताचे हायकोर्ट असेल त्याच्याद्वारे काढले जातात. फक्त ही कलमे पाठ करा, याच्यावरती आहे असा प्रश्न विचारला जातो. आता लक्षात घ्या, कोणकोणते महत्त्वाचे प्राधिलेख आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर हे 5 प्राधिलेख महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवा. पहिला आहे हेबियस कॉर्पस, जो आत्ताच आपण पाहिला. याच्यामध्ये व्यक्तीला सदेह उपस्थित करणे याच्या संबंधी माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर जर अटक करून स्थानबद्ध केले असेल तर त्या व्यक्तीला न्यायालयासमोर सदेह उपस्थित करण्यासंबंधी आदेश याच्या अंतर्गत दिला जातो. त्यानंतर दुसरं आहे मॅन्डमस. याचा अर्थ होतो आम्ही हुकूम किंवा आज्ञा देतो. याच्यामध्ये काय होतं तर एखाद्या सार्वजनिक अधिकारी असेल, समजा त्याने कर्तव्य पार पाडण्यात जर नकार दिला किंवा अपयश जर आले त्याला, तर त्याच्यामुळे ज्याचे मूलभूत हक्क हे उल्लंघन झालेले असेल मूलभूत हक्कांचे, किंवा ज्याच्यावरती अन्याय झाला असेल, ज्याच्या मूलभूत हक्कांना डावललं गेले असेल, अशा व्यक्तीने जर न्यायालयामध्ये हा प्राधिलेख अर्ज दाखल केला, मग अशा वेळी न्यायालय त्या व्यक्तीला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्या सार्वजनिक अधिकाऱ्याला आदेश देते किंवा हुकूम देते. त्यानंतर आहे प्रोहिबिशन. याचा अर्थ होतो मनाई करणे किंवा प्रतिबंध करणे. आता याच्यावरती कसा प्रश्न येतो की कोण कोणाविरुद्ध हा आदेश काढतं प्राधिलेख, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर हा जो प्राधिलेख आहे तो जी वरिष्ठ न्यायालये आहेत ती वरिष्ठ न्यायालये कनिष्ठ न्यायालयांच्या विरुद्ध काढत असतात. मग असं का तर जी कनिष्ठ न्यायालये आहेत त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करू नये यासाठी ही जी वरिष्ठ न्यायालये आहेत ते हा प्राधिलेख काढत असतात की जेणेकरून कनिष्ठ न्यायालयांनी आपल्या अधिकार क्षेत्रातच कार्य करावे. त्याच्यानंतर आहे सर्शिओराय. याचा अर्थ होतो की असे प्रमाणित करण्यात येते की. हा कोणाविरुद्ध काढला जातो तर जी कनिष्ठ न्यायाधिकरणे किंवा न्यायालये आहेत त्यांच्याविरुद्ध काढला जातो. समजा एखाद्या कनिष्ठ न्यायालयाकडे एखादा प्रलंबित खटला असेल किंवा त्यांनी दिलेला निकाल एखादा बाद ठरवायचा असेल तर त्या उद्देशाने हा प्राधिलेख काढला जातो. त्याच्यानंतर लास्टचा आहे को वॉरंटो. याचा अर्थ होतो कोणत्या अधिकाराने. म्हणजे एखादा सार्वजनिक पदावरील जर व्यक्ती असेल तर त्याच्याविरुद्ध हा अधिकार काढला जातो. समजा एखाद्या सार्वजनिक पदावरील व्यक्तीने जर बेकायदेशीरपणे एखादे पद धारण जर केलेले असेल तर त्याच्याविरुद्ध हा प्राधिलेख काढला जातो की तू कोणत्या अधिकाराने ते पद धारण केलेले आहे ते विचारण्यासाठी हा को वॉरंटो हा प्राधिलेख काढला जातो. हे लक्षात ठेवा. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे 5 प्राधिलेख लक्षात ठेवा. याच्यावरती अशाच स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. शिक्षणाचा अधिकार कलम 21A हे कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आला. तर आपण आत्ताच पाहिलेलं की शिक्षणाचा अधिकार जो आहे तो आहे कोणत्या कलमात तर तो आहे कलम 21A मध्ये. आणि हा मूलभूत हक्क भारतीय संविधानामध्ये 86वी घटनादुरुस्ती कायदा 2002 अन्वये समाविष्ट करण्यात आला.
त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आपण मागाशीच पाहिल्याप्रमाणे याच्यामध्ये काय आहे तर 6 ते 14 या वयोगटातील जी मुले आहेत त्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळवण्यासाठी हा त्यांचा मूलभूत हक्क बनवण्यात आलेला आहे. मग याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने कोणता कायदा केला असा देखील प्रश्न विचारला जातो. तर या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने RTE ॲक्ट 2009 साली पारित केलेला लक्षात ठेवा. शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 कशासाठी काढलेला आहे तर कलम 21A ची अंमलबजावणी करण्यासाठी. आणि हा कायदा मग कधी लागू झाला देशभरात त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर हा कायदा देशभरात 1 एप्रिल 2010 पासून लागू झाला. ही देखील फॅक्ट लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. आता लक्षात ठेवा ही जी 86वी घटना दुरुस्ती आहे 2002 त्याच्या अन्वये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या तर याच्यामध्ये कलम 21A हे नव्याने समाविष्ट करण्यात आले जे 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सक्तीचे आणि मोफत शिक्षणाची तरतूद करतं. त्यानंतर भारताच्या राज्यघटनेत कलम 51A हे नवीन मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलं. हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कलम 45 मध्ये जे मार्गदर्शक तत्व आहे त्याची भाषा बदलण्यात आली. त्याच्यामध्ये काय सांगितलं की बालकांचे वय 6 वर्षांचे होईपर्यंत त्याचे संगोपन आणि त्याचे शिक्षण याची जी जबाबदारी आहे ती राज्य सरकारची असेल. म्हणजे काय तर परीक्षेत तुम्हाला प्रश्न येतो की 86वी घटना दुरुस्ती 2002ने पुढीलपैकी कोणते बदल केले गेले तर हे 3 महत्त्वाचे बदल आहेत ते लक्षात ठेवा. 3 कलमे लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये काय बदल झाले ते देखील लक्षात ठेवा. असा प्रश्न मल्टीलायनर स्वरूपात तुम्हाला विचारला जातो. प्रश्न क्रमांक 8 भारतीय संविधानातील कोणते कलम हे सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचे निर्देश राज्याला देते. तर हा देखील सध्याच्या ज्याचा घडामोडी आहेत त्याच्यानुसार खूप महत्त्वाचा ठरणारा प्रश्न आहे. याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. एक तर तुम्हाला डायरेक्ट कलम विचारली जाईल की कोणते कलम हे युनिफॉर्म सिव्हिल कोडशी UCCशी संबंधित आहे तर ते कलम आहे कलम 44. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. किंवा याच्याशी संबंधित ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. कसा ते सांगतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतामध्ये असे कोणते राज्य आहे की ज्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड सर्वात पहिल्यांदा लागू केला तर त्याचं उत्तर असेल गोवा. गोवा या राज्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता असतानाच त्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यात आलेला. त्यानंतर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो करंट अफेअरमध्ये तो म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा UCC लागू करण्यात आला तर पहिले राज्य आहे उत्तराखंड हे राज्य. याच्यामध्ये 27 जानेवारी 2025ला UCC कायदा पारित करण्यात आला. त्यानंतर दुसरे राज्य देखील ते विसरू शकतात. तर दुसरे राज्य आहे गुजरात ज्याच्यामध्ये 24 मार्च 2026ला हा कायदा पारित करण्यात आलेला. तर तिसरे राज्य ठरलेले आहे आसाम हे राज्य. याच्यामध्ये 27 मे 2026ला हा कायदा पारित करण्यात आला. तर ही तिन्ही राज्य लक्षात ठेवा ज्यांच्यामध्ये भारतात पहिल्यांदा युनिफॉर्म सिव्हिल कोड हे कायदे पारित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आसाम हे ईशान्य भारतातील पहिले राज्य आहे ज्याच्यामध्ये UCC लागू करण्यात आलेला आहे किंवा तसा कायदा त्यांच्या विधानसभेने पारित केलेला पहिलं राज्य आहे. त्याच्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही कोणत्या भागामध्ये आहेत संविधानाच्या तर ते आहेत भाग 4 मध्ये. हे देखील लक्षात ठेवा. मग आपल्याला हे देखील माहीत असलं पाहिजे की भाग 4 मध्ये कोणकोणती कलमे आहेत किंवा कुठून कुठेपर्यंत कलमे आहेत. तर भाग 4 मध्ये कलम 36 ते कलम 51 पर्यंत कलमे आहेत. हे भाग 4 मध्ये असलेल्या कलमांची संख्या आहे हे लक्षात ठेवा. आणि यापैकी ही कलम 38 ते कलम 51 याच्या दरम्यान जी आहेत ती मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेले आहेत. आता परीक्षेत प्रश्न विचारला जातो की भारताच्या राज्यघटनेमध्ये ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत ती कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहेत तर भारताच्या राज्यघटनेमध्ये ही आयरिश घटनेवरून घेतलेले आहेत. लक्षात ठेवा ही आयरिश घटना याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आर्थिक किंवा इतर असमर्थतेमुळे कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत देण्याची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात आहे तर भारताच्या संविधानामध्ये समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत याच्या संबंधीची जी तरतूद आहे ती कलम 39A ह्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन काय येऊ शकतो तर हे कलम 39A हे भारतीय संविधानामध्ये नंतर ॲड केलेलं आहे. मग ते कधी ॲड केलेलं आहे तर मोफत कायदेशीर मदत
हे जे तत्व आहे ते 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार ॲड केलेलं आहे. त्यामुळे कोणत्या घटनादुरुस्तीने कोणते कलमे ॲड केलेले आहेत ते देखील माहीत असलं पाहिजे. त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. मग या 39A ची अंमलबजावणी करण्यासाठी कोणता कायदा संसदेने पारित केला? तर याच्यासाठी केंद्र सरकारने कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा 1987 पारित केला, म्हणजेच लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट 1987. आणि याच्यानुसार मग या कायद्यानुसार नालसाची स्थापना करण्यात आलेली आहे. नालसा म्हणजे काय? तर नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी. याची देश पातळीवर स्थापना करण्यात आली, तर राज्य पातळीवरती साल्सा म्हणजे स्टेट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीची स्थापना करण्यात आली, ज्याच्याद्वारे जे गरीब असतील किंवा गरजू नागरिक असतील त्यांना मोफत वकिलाची सेवा आणि कायदेशीर सेवा पुरवली जाते, की जेणेकरून कोणीही भारताचा नागरिक हा समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्यापासून वंचित राहणार नाही, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. मार्गदर्शक तत्वांपैकी कोणते कलम राज्याला पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे तसेच वने व वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे निर्देश देते? तर भारताच्या राज्यघटनेमध्ये पर्यावरणाचे संरक्षण त्याचबरोबर संवर्धन करण्याचे आणि वने आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जी तरतूद आहे ती कलम 48A मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. हे देखील कलम जी भारतीय राज्यघटनेची 42वी घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्तीनेच ॲड करण्यात आलेले आहे, म्हणजेच कधी? तर 1976 साली. त्यामुळे ही 42वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा. त्याचबरोबर कलम 48 देखील महत्त्वाचे आहे. ते कसे संबंधित आहे? तर ते कृषी त्याचबरोबर जे पशुसंवर्धन आहे यांचे संघटन करण्याच्या संबंधित आहे, म्हणजे त्यांची काळजी घेण्याच्या संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. हा देखील प्रश्न विचारला जातो की कृषी आणि पशुसंवर्धन यांचे संघटन करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर ते आहे कलम 48 आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणत्या घटनात्मक अधिकाऱ्याला पदावरून दूर करताना संसदेच्या मान्यतेची गरज नसते? तर अशा स्वरूपाचे प्रश्न देखील खूप विचारले जातात MPSCद्वारे, त्यामुळे त्याची देखील तयारी आपल्याला ठेवायची आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून घटनात्मक पदावरती जे अधिकारी आहेत ते म्हणजे संविधानामध्ये नमूद केलेले जे अधिकारी आहेत त्यांची कशा प्रकारे पदावरती नियुक्ती होते, त्याचबरोबर त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया देखील काय आहे ती देखील माहीत असलं पाहिजे. तर त्याच संबंधी हा एक प्रश्न आहे की घटनात्मक अधिकाऱ्याला पदावरून दूर करताना संसदेच्या मान्यतेची गरज नसते असा अधिकारी कोणता आहे? तर आता आपण एक एक पर्याय बघूया. तर राष्ट्रपती यांना पदावरून दूर करण्याची जी प्रक्रिया आहे ती भारतीय संविधानाच्या कलम 61 मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे कलम 61 हे खूप महत्त्वाचे कलम आहे परीक्षेच्या दृष्टिकोनामध्ये, कारण याच्यामध्ये भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांच्यावरती महाभियोग लागू करण्याची तरतूद आहे. म्हणजेच घटनेचा भंग केल्याच्या कारणावरून त्यांना पदावरून दूर करण्याची जी प्रक्रिया आहे तिला घटनेमध्ये महाभियोग म्हटलेलं आहे आणि त्यांना पदावरून दूर करताना संसदेच्या मान्यतेची गरज असते. त्यामुळे हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा पर्याय बघूया, उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करताना संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या मान्यतेची गरज असते. त्याच्यामध्ये त्याची सुरुवात होते राज्यसभेपासून, कारण ते राज्यसभेचे पीठासीन अधिकारी असतात. मग राज्यसभेमध्ये त्यांना प्रभावी बहुमताने पदावरून दूर करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. त्याच्यानंतर लोकसभेमध्ये जेव्हा हा प्रस्ताव येतो तेव्हा लोकसभेमध्ये साध्या बहुमताने त्यांना पदावरून दूर करण्याचा हा प्रस्ताव पारित केला जातो. त्यामुळे संसदेच्या मान्यतेची गरज उपराष्ट्रपतींना देखील आहे पदावरून दूर करताना. त्यानंतर भारताचे जे सरन्यायाधीश आहे त्यांना पदावरून दूर करताना जी तरतूद आहे ती काय आहे? तर याच्यामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताद्वारे त्यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव पार पाडावा लागतो. म्हणजे इथे देखील त्यांना पदावरून दूर करताना संसदेच्या मान्यतेची गरज आहे. मात्र हा पर्याय दुसरा बघा, राज्यपालांचा. हे राज्यपालांचा पदावरून दूर करण्याचा जो प्रक्रिया आहे ती कोठे आहे? तर ती आहे कलम 156 मध्ये. हे कलम पाठ करा, हे कलम तुम्हाला माहीतच असणं आवश्यक आहे. तर राज्यपालांना पदावरून दूर करण्यासंबंधी काय तरतूद आहे? तर ते राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पद धारण करतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात, त्याच्यासाठी संसदेच्या मान्यतेची गरज नसते. त्यामुळे लक्षात ठेवा, राज्यपाल
हे असे घटनात्मक अधिकारी आहेत त्यांना पदावरून दूर करताना संसदेच्या मान्यतेची गरज नसते. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, लष्करी न्यायालयाद्वारे दोषी ठरवलेल्या व्यक्तीने दया याचिका केली तर त्याला क्षमा देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर सगळ्यात आधी लक्षात ठेवा, राज्यांचे राज्यपाल जे असतात त्यांना क्षमादानाचा अधिकार आहे आणि देशाचे राष्ट्रपती जे असतात त्यांना क्षमादानाचा अधिकार आहे. राज्याच्या राज्यपालांचा क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमात आहे ते कलम देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर ते कलम आहे 161. तर राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर ते आहे कलम 72 हे. तर ही दोन्ही कलमे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की जी लष्करी न्यायालय आहे त्याच्याद्वारे एखाद्या व्यक्तीला जर दोषी ठरवलेले आहे आणि तशा व्यक्तीने जर दया याचिका दाखल केलेली असेल तर त्याला क्षमा करण्याचा अधिकार केवळ भारताच्या राष्ट्रपतींना असतो कलम 72 नुसार. त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. आता लक्षात घ्या, दोघांना क्षमादानाचा अधिकार आहेत, राज्यपाल आणि राष्ट्रपतींना. मात्र याच्यामध्ये 2 मेजर डिफरन्सेस आहेत, ते लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. भारतीय संविधानाच्या कलम 72 नुसार लष्करी न्यायालयाने दिलेली जर शिक्षा असेल तर त्याबाबत केवळ राष्ट्रपतींनाच क्षमादानाचा अधिकार असतो. हा पॉईंट येथे महत्त्वाचा आहे. लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत त्या शिक्षेमध्ये निलंबित करण्याचा, ती शिक्षा कमी करण्याचा किंवा ती माफ करण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ भारताच्या राष्ट्रपतींना आहे. आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या, जर फाशीची शिक्षा एखाद्या व्यक्तीला झालेली असेल तर ती शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा म्हणजे फाशीची शिक्षा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो देखील केवळ राष्ट्रपतींनाच आहे. म्हणजे फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही आहे, तर तो केवळ भारताच्या राष्ट्रपतींना आहे. त्यामुळे हे 2 मुद्दे फक्त डिफरन्स आहेत राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या क्षमादानाच्या अधिकाराबाबत, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, भारतीय संविधानातील कोणते कलम हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या संबंधित विशेष तरतुदींशी संबंधित आहे? तर भारताच्या राज्यघटनेमध्ये काही विशेष तरतुदी देखील आहेत आणि त्या तरतुदी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या संबंधित देखील आहेत. आणि ते कलम कोणते आहे? मग ते कलम आहे कलम 371. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याची योग्य उत्तर असेल. आता ऑबियस आहे, या ज्या परीक्षा आहेत त्या आपल्या महाराष्ट्राच्या परीक्षा आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या संबंधित जर काही विशेष तरतूद असेल संविधानात किंवा कोणत्याही ठिकाणी तर त्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. त्यामुळेच हे कलम 371 देखील खूप महत्त्वाचे आहे. आता कलम 371 मध्ये प्रत्येक राज्याचे संबंधित काही विशेष तरतुदी आहेत. मग याच्यामध्ये कोणकोणते राज्य आहेत ते देखील माहीत असलं पाहिजे, कारण त्याच्यावरती देखील जोड्या लावा अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. तर कलम 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याशी संबंधित तरतुदी आहेत. कलम 371A मध्ये नागालँडशी संबंधित तरतुदी आहेत. कलम 371B मध्ये आसाम, कलम 371C मध्ये मणिपूर, कलम 371D आणि 371E मध्ये आंध्र प्रदेश या राज्यासंबंधी तरतुदी आहेत. कलम 371F मध्ये सिक्कीम संबंधी देखील तरतुदी आहेत. कलम 371G मध्ये मिझोराम, H मध्ये अरुणाचल प्रदेश, I मध्ये गोवा आणि J मध्ये कर्नाटक या राज्यांशी संबंधित तरतुदी आहेत. आता हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण जोड्या लावामध्ये हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हा स्किप करून चालणार नाही. त्यामुळे पाठ करण्यासाठी तुम्ही काही ट्रिक करू शकता. ज्या प्रकारे माझी एक ट्रिक होती ती म्हणजे नामस्म GK NAMASMA आणि GK म्हणजे ह्याच्यामध्ये राज्यांची नावे आहेत. A ला नागालँड, B ला आसाम, C ला मणिपूर, D आणि E ला आंध्र प्रदेश, F ला सिक्कीम, G ला मिझोराम, H ला अरुणाचल प्रदेश, I ला गोवा आणि J ला कर्नाटक. तर ही क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक केलेली. याच्यामध्ये A फॉर नागालँडपासून J कर्नाटकसाठी असे मी तो क्रमाने लक्षात ठेवलेला. तर तुम्ही देखील स्वतःची ट्रिक तयार करू शकता किंवा ही देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 14, भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम हे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याखाली अटक किंवा स्थानबद्ध केलेल्या व्यक्तींना संरक्षण प्रदान करते? तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या संदर्भात भारतीय संविधानामध्ये कोणते कलम आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्याशी संबंधित कलम आहे कलम 22 हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हे जे कलम आहे कलम 22 हे अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण प्रदान करते. म्हणजेच काय, तर प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन
आता याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्थानबद्धतेचा समावेश होतो. पहिले आहे साधारण स्थानबद्धता म्हणजे प्युनिटिव्ह डिटेन्शन. याचा अर्थ काय होतो तर जेव्हा एखादी व्यक्ती गुन्हा करतो तर गुन्हा केल्यानंतर त्याला अटक होते तेव्हा ही साधारण स्थानबद्धता झाली. आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे कोणताही गुन्हा न करता किंवा तो गुन्हा घडण्यापूर्वीच तो गुन्हा घडेल अशा संशयावरून किंवा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेली जी स्थानबद्धता आहे तिला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हटलं जातं, जी गुन्हा घडण्याच्या पूर्वी किंवा संशयावरून केली जाते. तर हे दोन्ही मुद्दे कलम 22 मध्ये सांगितलेले आहेत. त्याच्या संबंधित तरतुदी या कलम 22 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे कलम देखील महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार लोकसंख्या जनगणना हा केंद्र सूचीचा विषय आहे. आता लक्षात ठेवा की भारताच्या राज्यघटनेमध्ये काही महत्त्वाचे विषय आहेत आणि ते कोणकोणत्या सूचीमध्ये आहेत ते देखील सांगितलेलं आहे. मग याच्याशी संबंधित 3 सूची आहेत. मग त्या 3 सूची कोणत्या कलमात दिलेल्या आहेत तर कलम 246 मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कायद्यांच्या विषयांची 3 सूचीत विभागणी केलेली आहे. त्या 3 सूची कोणकोणत्या तर पहिली आहे केंद्र सूची, दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये जे कायदे असतील किंवा विषय असतील त्याच्यावर कायदे केंद्र करणार, राज्य सूचीमध्ये जे विषय असतील त्याच्यावरती कायदे राज्य सरकार करणार आणि समवर्ती सूचीमध्ये जे विषय असतील त्याच्यावरती कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र आणि राज्य या दोघांना देखील असतो. त्यामुळे लक्षात ठेवा हे तिन्ही सूची परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि या तिन्ही सूचीमध्ये असलेले विषय देखील महत्त्वाचे आहेत. कारण आत्ताच जसा प्रश्न विचारलेला आहे तसाच प्रश्न परीक्षेत विचारला जातो किंवा जोड्या लावा याच्यामध्ये देखील विचारला जातो. तर आपल्याला जो आत्ता प्रश्नामध्ये विचारलेला आहे लोकसंख्या जनगणना हा विषय कोणत्या सूचीतील आहे तर हा आहे केंद्र सूचीचा विषय. मग केंद्र सूचीमध्ये अजून कोणकोणते विषय येतात ते देखील इथेच आपण तयार करून ठेवा. तर केंद्र सूचीमध्ये नॅशनल लेवलचे आणि इंटरनॅशनल लेवलचे जे महत्त्वाचे विषय आहेत त्याचा समावेश होतो. म्हणजेच देश पातळीवर ज्या कायद्यांचा संपूर्णपणे एकसारखा भाग असणं अपेक्षित आहे किंवा देश लेवलला एकसारखे कायदे जिथे अपेक्षित आहेत करणे तशा विषयांचा समावेश हा केंद्र सूचीमध्ये असतो. उदाहरणार्थ संरक्षण, बँकिंग, परकीय कामकाज, चलन, अणुऊर्जा, विमा, संचार, आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य आणि लेखापरीक्षण इत्यादी जे नॅशनल लेवलचे महत्त्वपूर्ण विषय आहेत त्यांचा समावेश हा केंद्र सूचीमध्ये केला जातो की ज्या विषयांवरती देशभरात एकसारखे कायदे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या 3 सूच्या आणि त्याच्यामध्ये असलेल्या विषयांची यादी कोणत्या अनुसूचित दिलेल्या आहेत तर ती आहे 7वी अनुसूची. हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. मग ही जी केंद्र सूची, राज्य सूची किंवा समवर्ती सूची आहे याच्या संबंधीची तरतूद किंवा विभागणी कोणत्या कलमात सांगितलेली आहे तर ते कलम आहे कलम 246. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर काय आहे तर ते आहे कलम 246. कलम 246 नुसार जनगणना हा विषय केंद्र सूचीचा भाग असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याची योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. मूळ भारतीय संविधानात टिंबटिंब कलमे होती. तर भारताचे जे संविधान आहे त्याच्यामध्ये सुधारणा होत असतात वेळोवेळी, परंतु जे मूळ संविधान तयार झालेले त्या संविधानामध्ये किती कलमे होती तर त्याच्यामध्ये 395 एवढी कलमे होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे मूळ संविधान होते त्याच्यामध्ये 395 कलमे, 22 भाग आणि त्याचबरोबर 8 अनुसूच्या होत्या. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तुम्हाला डॉट डॉट रिकामी जागा दिल्या जातात आणि विचारलं जातं की किती भाग होते मूळ संविधानात किंवा किती अनुसूच्या होत्या मूळ संविधानात. मग पुढचा लक्षात घ्या पॉईंट. भारतीय संविधानामध्ये सध्या किती कलमे आहेत तर सध्या जवळपास 448 कलमे आहेत. परंतु इथे एक पॉईंट महत्त्वाचा आहे तो म्हणजे शेवटचे जे कलम आहे त्याचा क्रमांक हा 395 हाच आहे. कारण जी नवीन कलमे ॲड केली जातात ती 21A, 51A अशा स्वरूपाने ॲड केले जातात सब कलमे या प्रकारे. आणि तसा काउंट जर पकडला तर आपण 448 कलमांच्या पुढे गेलेलो आहेत. त्यानंतर एकूण किती भाग आहेत सध्या तर सध्या 25 भाग आहेत भारतीय संविधानामध्ये. आणि अनुसूच्या किती आहेत तर सध्या 12 अनुसूच्या आहेत भारतीय संविधानामध्ये. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो की भारतीय संविधानामध्ये सध्या किती भाग आहेत किंवा किती अनुसूच्या आहेत. त्याच्यानंतर
प्रश्न क्रमांक 17. कलम 172 नुसार राज्याची टिंबटिंब विसर्जित केली जाऊ शकत नाही. तर कलम 272 उपकलम 2 वरती हा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्याची जी विधान परिषद आहे ती विसर्जित केली जाऊ शकत नाही, कारण विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे, ते कधीही विसर्जित होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे हे जे विधान परिषदेचे सदस्य असतात ते सदस्य मात्र 6 वर्षांच्या कार्यकाळासाठीच निवडून दिले जातात. म्हणजे दर 6 वर्षांनी ते निवृत्त होत असतात आणि त्यांचा कार्यकाळ फक्त 6 वर्षांचा असतो. मात्र हे जे विधान परिषद आहे ते स्थायी सभागृह आहे, ते कधीही विधानसभेसारखी विसर्जित होत नाही. मग असं कसं काय? तर याच्यामध्ये असलेले जे सदस्य आहेत ते दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्या निवृत्त झालेल्यांच्या जागी नवीन 1/3 तेवढेच सदस्य निवडले जातात. त्यामुळे हे जे विधान परिषद आहे ते कधीच रिकामी होत नाही आणि अशा रीतीने त्याला स्थायी सभागृह बनवलेले आहे की जे विधानसभेसारखे पूर्णपणे विसर्जित होत नाही, त्याच्यामध्ये काही सदस्य कायम अस्तित्वात असतात किंवा उपस्थित असतात. पण इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे विधान परिषद जरी विसर्जित करता येत नसली तर संविधानाच्या कलम 169 नुसार संसद ती पूर्णपणे रद्द किंवा निर्माण करू शकते. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारला जातो की संसद ही विधान परिषद रद्द करू शकते किंवा निर्माण करू शकते कोणत्या कलमानुसार? तर ते कलम आहे कलम 169. हे कलम पाठ करा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता ज्याप्रमाणे राज्यांची विधान परिषद ही कलम 172 नुसार विसर्जित होत नाही, त्याचप्रमाणे कलम 83 नुसार राज्यसभा जी आहे ती देखील विसर्जित होत नाही. हे देखील एक स्थायी सभागृह आहे. हा देखील कलम आणि हा देखील पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न 18. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार धनविधेयक राज्यसभेत मांडले जाऊ शकत नाही? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून धनविधेयक हे देखील महत्त्वाचे आहे. MPSCचा हा फेवरेट टॉपिक आहे, याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर खूप सारखे हिडन पॉईंट्स किंवा फॅक्ट देखील या धनविधेयकाच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षेत विचारण्यासारखा. तर लक्षात ठेवा, धनविधेयक म्हणजेच काय? तर मनी बिल. मग हे मनी बिल जे आहे ते राज्यसभेत मांडता येत नाही. म्हणजेच मनी बिल मांडण्याची जी प्रक्रिया आहे ती कोणत्या कलमात दिलेली आहे? तर ते आहे कलम 109. आणि या 109च्या कलमानुसारच काही प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की धनविधेयक हे राज्यसभेत मांडले जाऊ शकत नाही, ते पहिल्यांदा लोकसभेतच मांडावे लागते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे धनविधेयकाची प्रक्रिया कलम 109 याच्याशी संबंधित असेल. त्याचबरोबर लक्षात ठेवा, धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात आहे असा देखील प्रश्न विचारला जातो जोड्या लावा स्वरूपात. तर ते कलम आहे कलम 110. हे देखील कलम लक्षात ठेवा. त्याचबरोबर कलम 109 लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये धनविधेयक पारित करण्याची विशेष प्रक्रिया सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत धनविधेयकाच्या संबंधित, त्या लक्षात घ्या. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात मल्टीलायनरमध्ये किंवा वन लायनर स्वरूपात. तर ते पॉईंट आपण बघूया. धनविधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाते. त्यानंतर धनविधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची शिफारस ही अनिवार्य आहे. म्हणजे राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय धनविधेयक मांडता येत नाही. त्यानंतर धनविधेयक हे सरकारी विधेयक आहे, मुद्दा लक्षात घ्या. आता हे सरकारी विधेयक असल्यामुळे ते केवळ मंत्र्यांमार्फतच मांडले जाते. कोठे? तर लोकसभेत. इथे 3 पॉईंट आहेत. एक म्हणजे धनविधेयक सरकारी विधेयक आहे, दुसरे म्हणजे ते केवळ मंत्र्यांमार्फतच मांडले जाते आणि तिसरे म्हणजे ते केवळ लोकसभेतच मांडले जाते. त्यामुळे हे लक्षात ठेवा की ते राज्यसभेत मांडले जाऊ शकत नाही. हा मुद्दा इथे बरोबर ठरतो. त्याचबरोबर राज्यसभेला मग याबाबत काय अधिकार आहेत? तर राज्यसभेला धनविधेयकाबाबत केवळ शिफारस करण्याचेच अधिकार आहेत. म्हणजेच काय? तर राज्यसभा हे धनविधेयक फेटाळू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये बदल किंवा सुधारणा करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. ते फक्त आणि फक्त शिफारसच करू शकते. त्याचबरोबर हे जे धनविधेयक आहे ते त्यांना मिळाल्यापासून 14 दिवसांच्या आत त्याच्यावर कारवाई करून ते पुढे पुन्हा लोकसभेकडे त्यांना पाठवावे लागते. त्यामुळे त्यांना फक्त 14 दिवसांचाच वेळ मिळतो धनविधेयकाबाबत शिफारसी सुचवण्यासाठी. म्हणजे धनविधेयकाबाबत सर्वाधिक अधिकार कोणाला आहेत? तर ते आहेत लोकसभेला. हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणते कलम हे खासदारांच्या म्हणजे मेंबर्स ऑफ पार्लिमेंटच्या विशेष अधिकारांशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेमधील जे संसदेतले खासदार आहेत किंवा संसदेचे जे सदस्य आहेत त्यांचे विशेष अधिकार किंवा अधिकार यांच्याशी संबंधित कलम आहे कलम 105 हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ज्या प्रकारे कलम 105 हे खासदारांच्या
मेंबर ऑफ पार्लिमेंटच्या विशेषाधिकारांशी संबंधित आहे. त्याचप्रकारे कलम 194मध्ये राज्य विधानसभा किंवा राज्य विधिमंडळ म्हणूया आपण, कारण याच्यामध्ये विधानसभा प्लस विधान परिषद देखील येते. तर राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचे जे विशेष अधिकार आहेत त्याच्याशी संबंधित याच्यामध्ये तरतुदी आहेत. हे देखील पॉईंट लक्षात ठेवा. हे देखील कलम महत्त्वाचे आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार आणि अधिकार याच्याशी संबंधित कलम कोणते आहे, तर ते आहे कलम 194. त्यानंतर हा जो दुसरा पर्याय आहे कलम 170, हे कशाशी संबंधित आहे, तर याच्यामध्ये प्रत्येक राज्यांची जी विधानसभा आहे त्या विधानसभेची रचनेसंबंधी तरतुदी आहेत. त्यामुळे हा देखील कलम परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. हे देखील कलम लक्षात ठेवा. त्याचबरोबर कलम 129 कशाशी संबंधित आहे, तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणजेच कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल अशी तरतूद आहे. त्यामुळे कलम 129 देखील महत्त्वाचे आहे. याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर हे जे चारही कलमे आहेत ही जोड्या लावा अशा स्वरूपात विचारली गेलेली आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही. तर आपल्याला इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही ते आपल्याला शोधायचं आहे. चला तर मग एक एक बघूया. कलम 79 सर्वोच्च न्यायालय. तर कलम 79मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे का, तर नाही. कलम 79 हे संसदेशी संबंधित आहे. याच्यामध्ये संसदेची रचना सांगितलेली आहे. त्यामुळे कलम 79 संसदेची रचना लक्षात ठेवा. पहिली जोडी ही योग्यरित्या जुळत नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असेल. मग सर्वोच्च न्यायालयाची स्थापना याच्याशी संबंधित कोणते तरतूद आहे किंवा कोणते कलम आहे ते देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर सुप्रीम कोर्टाची स्थापनेशी संबंधित कलम आहे कलम 124 आहे. त्यामुळे हे कलम लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर कलम 114 हे विनियोजन विधेयकाशी संबंधित आहे. कलम 280 हे वित्त आयोगाशी संबंधित आहे. तर कलम 312 हे अखिल भारतीय सेवाशी संबंधित आहे. या तिन्ही योग्यरित्या जुळलेल्या जोड्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला जोड्या जुळवा असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ही सर्व महत्त्वाची कलमे आहेत ती पाठ करा. याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये अपेक्षित असेल. प्रश्न क्रमांक 21, संविधानाचे कोणते कलम हे धन विधेयकाची मनी बिलशी संबंधित आहे. तर आपण मागाशीच पाहिलेलं कलम 110 हे धन विधेयकाशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्याबाबत कलम 110(3) मध्ये म्हणजे कलम 110 मधील उपकलम 3 मध्ये एक महत्त्वाची तरतूद आहे ज्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. ते म्हणजे काय, तर एखादे विधेयक हे धन विधेयक आहे किंवा नाही असा जर प्रश्न उपस्थित झाला तर त्याच्याबाबत अंतिम निर्णय कोण घेतं असा प्रश्न येतो. तर त्याचा अंतिम निर्णय हे लोकसभेचे अध्यक्ष घेतात. हे लक्षात ठेवा. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार हा लोकसभेच्या अध्यक्षांचा असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, काही खटले हे उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे हे भारतीय संविधानाचे कोणते कलम आहे. तर हे कलम आहे 228. कलम 228 मध्ये याबाबत तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आता याचा अर्थ काय होतो, तर समजा एखादे दुय्यम न्यायालय आहे म्हणजे हायकोर्टच्या खालचे न्यायालय आहे, कनिष्ठ न्यायालय, आणि या न्यायालयामध्ये एखादा खटला प्रलंबित आहे आणि हा प्रलंबित खटल्यामध्ये जर संविधानाच्या अर्थाविषयीचा एखादा मुद्दा उपस्थित झाला किंवा प्रश्न उपस्थित झाला, कायदेशीर प्रश्न, तर अशा वेळी काय करतं, जे आपले हायकोर्ट आहे ते हायकोर्ट आपल्याकडे हा खटला वर्ग करतं कलम 228 नुसार. आणि याच्यानुसार मग उच्च न्यायालय 2 गोष्टी करू शकतं. पहिली म्हणजे काय करतं, तर तो खटला स्वतःच चालवून त्याचा निकाल देऊ शकतं की ज्या खटल्यामध्ये संविधानाचा अर्थाविषयीचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही कायदेशीर प्रश्न उपस्थित झालेला आहे संविधानाच्या अर्थाविषयी तो सोडवून तो खटला पुन्हा या दुय्यम न्यायालयाकडे ते पाठवू शकतं. मग उर्वरित निकाल कोण देणार, तर ते दुय्यम न्यायालय देणार. तर अशा काही तरतुदी या कलम 228 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना ही भारतीय संविधानात कलम टिंबटिंबनुसार समाविष्ट करून करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याची स्थापना ही कोणत्या कलमानुसार झालेली आहे, तर याची स्थापना ही कलम 338B नुसार झालेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्याशी संबंधित कोणती घटना दुरुस्ती आहे असा प्रश्न येतो.
तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाशी संबंधित कलम 102वी घटना दुरुस्ती आहे. तर ती कोणत्या साली झाली? तर ती झाली 2018 साली. आणि या 102व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो होता त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि त्यासाठीच कलम 328B हे भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची रचना आणि कार्य यासंबंधी तरतुदी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर याच 102व्या घटना दुरुस्तीने कलम 342A हे देखील ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घोषित करण्याचे अधिकार यांचा समावेश केलेला आहे. तर ही दोन्ही कलमे 338B आणि 342A ही 102व्या घटना दुरुस्ती 2018 नुसार समाविष्ट केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता ज्या प्रकारे 338B नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना आहे, त्याचप्रमाणे 338 मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती या आयोगाची तरतूद आहे. तर 338A याच्यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती या आयोगाची तरतूद आहे. तर ही तिन्ही कलमे लक्षात ठेवा, 338, 338A आणि 338B याचा देखील जोड्या लावा या स्वरूपात किंवा वन लायनरमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, भारतीय संविधानाचे कलम टिंबटिंब हे अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातींचे प्रशासन व नियंत्रण यासंबंधीच्या तरतुदींशी संबंधित आहे. तर भारतीय संविधानातील कलम 244 हे अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व त्यांचे नियंत्रण यासंबंधीच्या तरतुदींशी संबंधित आहे. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण बघूया कलम 244 मध्ये काय काय तरतूद आहे. तर याचे दोन भाग आहेत. पहिला आहे कलम 244A. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर हे 5व्या अनुसूचीमधील तरतुदीनुसार म्हणजे कलम 244A हे 5व्या अनुसूचीशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम ही 4 राज्ये सोडून इतर जी राज्ये आहेत त्या राज्यांमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित प्रजातींच्या प्रशासनाशी संबंधित असेल, हे लक्षात ठेवा. तर कलम 244(2) हे कसे संबंधित आहे, तर हे आहे 6व्या अनुसूचीशी संबंधित. आणि या 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमधल्या आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी आहेत. त्यामुळे हे दोन्ही उपकलमे लक्षात ठेवा, 244(1) आणि 244(2). हे आहे 5व्या अनुसूचीशी संबंधित, तर हे आहे 6व्या अनुसूचीशी संबंधित. 5व्या अनुसूचीमध्ये इतर राज्यांसंबंधीच्या अनुसूचित आणि अनुसूचित जमाती आणि क्षेत्रांच्या संबंधित प्रशासनाची तरतुदी आहेत. तर 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यामधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाच्या संबंधी तरतुदी आहेत. हा डिफरन्स इथे लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. प्रश्न क्रमांक 25, कोणते कलम हे लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागांच्या आरक्षणाची तरतूद करते? तर हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा देखील पुन्हा पुन्हा विचारला जातो. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 330 हे कलम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागांच्या आरक्षणाची तरतूद करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. या कलम 330 नुसार लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागांचे आरक्षण आहे, हे लक्षात ठेवा. कलम 330. तर कलम 332 देखील महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये राज्यांच्या विधानसभामध्ये SC आणि STसाठी जी जागांचे आरक्षण आहे त्याच्या संबंधी तरतूद आहेत. त्यामुळे ही दोन्ही कलमे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारे हे 25 प्रश्न होते. हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय जास्त महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये आपण जी कलमे घेतलेली आहेत रिव्हिजन स्वरूपात, ती प्रत्येक कलम परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. याच्यावरती 100% प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये काही विचारलेले दिसतील. ही सर्व कलमे कोणत्याही परिस्थितीत तुमची तोंडपाठ असणं आवश्यक आहे. या सर्व कलमांवरती MPSCने यापूर्वी देखील प्रश्न विचारलेले आहेत आणि तुम्हाला देखील ते प्रश्न विचारतील. त्यामुळे याची चांगली रिव्हिजन करा, याचा 100% फायदा तुम्हाला होईल. या व्हिडिओची जर PDF तुम्हाला हवी असेल तर ते आपल्या द MPSC बिलीवर या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.